नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मातोश्री एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आपण शब्दांच्या जाती बघतो आहे, त्यातला हा शेवटचा प्रकार या ठिकाणी आपण अभ्यासतो आहे, केवळ प्रयोगी अव्यय. तर बघा, जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना केवळ प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं. आपण आपलं दुःख, आनंद, राग, द्वेष व्यक्त करण्यासाठी केवळ प्रयोगी अव्ययातील अनेक शब्दांचा वापर करत असतो. तसं उदाहरणार्थ शाबास, बघू, केवढा मोठा साप किंवा अरे रे रे असं आपण सहज म्हणतो. केवळ प्रयोगी वाक्यांचं वर्गीकरण त्यांच्या स्वरूपावर न ठरवता ती अनेक अव्यय कोणती भावना व्यक्त करतात त्यावरून ठरवलं जातं. म्हणून केवळ प्रयोगाची वैशिष्ट्य सांगताना शब्दांना विकारी रूपात बदल करत नाही, म्हणजे अविकारी आहे. यापुढे उद्गारवाचक चिन्ह वापरलं जातं, म्हणजे एक्सक्लेमेटरी साइन वापरलं जातं. त्या यांना विभक्ती प्रत्यय लागत नाही. कारण मराठी व्याकरणात मनातील भावना, आनंद, दुःख, आश्चर्य, तिरस्कार उत्स्फूर्तपणे व्यक्त करणाऱ्या शब्दांना आपण केवळ प्रयोगी वाक्य असं म्हटलेलं आहे. या अव्ययाने प्रमुख वैशिष्ट्य काय, तर विकारी शब्द. या शब्दांना मूळ रूपात लिंग, वचन किंवा विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही, म्हणजे अविकारी मध्ये येतात. स्वतंत्र अस्तित्व आहे. हे शब्द वाक्याचा व्याकरणिक भाग, कर्ता, कर्म, क्रियापद नसतात, तर ते स्वतंत्रपणे येतात. वाक्याच्या सुरुवातीला हे बहुधा वाक्याच्या आरंभी येतात, म्हणजे स्टार्टिंगला येतात किंवा शेवटी येतात. त्याच्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह शेवटी वापरलं जातं. प्रधान भावना प्रधान असतात. या शब्दांचा वापर प्रामुख्याने हर्ष, शोक, आरस, आश्चर्य, तिरस्कार यांसारख्या भावना, जे माणसाच्या मनातील वेगवेगळ्या प्रकारच्या भावना व्यक्त करण्यासाठी केवळ प्रयोगी या अव्ययाचा उपयोग केला जातो. विभक्ती प्रत्यय लागत नाही. या शब्दांना कोणत्याही विभक्ती प्रत्यय जोडलं जात नाही. माता वाक्यामध्ये बघा, वाक्याची शोभा. हे शब्द बोलताना मनातील भावना प्रभावीपणे मांडण्यास काय करतात, मदत करतात. वाह वाह, छान काम केलं. याच्यामध्ये काय केलंय, हर्ष, आनंद दाखवलेला आहे. अरे रे, फार वाईट झालं. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला बोलायचं झालं किंवा कशाबद्दल बोलायचं झालं तर शोकदर्शक. बापरे, केवढा मोठा साप. ज्याच्यामध्ये आश्चर्यदर्शक आहे. बापरे, 3 वाजले म्हणजे उशीर झाला, ते पण आश्चर्य आहे. अरे रे रे, ही गोष्ट फार वाईट झाली. ज्याच्यामध्ये अरे रे नंतर उद्गारवाचक चिन्ह आहे, यामध्ये दुःख व्यक्त केलेलं आहे. केवळ प्रयोगी वाक्याचे प्रकार, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण केवळ प्रयोगी वाक्याचे भावनानुसार प्रकार पाडलेले आहे. त्यामध्ये आहे हर्ष दर्शक केवळ प्रयोगी वाक्य. वा, वा वा, आह, ओह, आह, आहा, ही जी काय आहे ही सगळी त्याची उदाहरणं सांगता येते. म्हणजे हर्ष दर्शकची उदाहरणं आहे. आहा, किती सुंदर दृश्य आहे. म्हणजे एखादं पिक्चर आपल्याला छान वाटलं तर आपण सांगतो की वा रे वा, मस्त, छान आहे. किंवा शोकदर्शक, अरे रे रे रे, हाय हाय, असे एखादे शब्द वापरतात. जसं बघा, अरे रे रे, खूप वाईट झालं. एखाद्याचा दुःखद प्रसंग घडला तर आपण त्याला संस्कृती आपल्या भावना आपण व्यक्त करतो. आश्चर्यकारक म्हणजे काय, हो अबो बापरे, किंवा अरेच्छा, अबो केवढी मोठी इमारत. म्हणजे एखादी 100 मजली 50 मजली इमारत असेल त्यासाठी हे शब्द वापरले जातात. प्रशंसा दर्शक, एखाद्याची स्तुती करण्यासाठी जे वापरतात त्याला प्रशंसा असं म्हटलं जातं. शाबास, भले, वा वा, छान, ठीक आहे, शाबास, तू दिलेलं काम तू पूर्ण केलंस, वा, छान, तुझा अक्षर सुंदर आहे, असे शब्द आपण या ठिकाणी वापरू शकतो. संमती दर्शक, ठीक आहे, अच्छा, जी हा, जी असे शब्द वापरतात. अच्छा, जा मग, असंच काय त्या ठिकाणी. विरोधी दर्शक केवळ प्रयोगी प्रयोग. तर एखाद्याला आपल्याला विरोध करायचा आहे, नको म्हणायचंय, छे छे छे, असं नको करू. तिरस्कार दर्शक मध्ये ते जे काही वेगळ्या प्रकारचे धिक्कारलेले शब्द आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात. छी, ते मला नको वगैरे. संबोधदर्शक मध्ये अरे, हे घे, किंवा अहो, अगं, बारे, असं काहीतरी शब्द आपण वापरतो. अहो, ऐकलत का, म्हणजे महिला जसे एखाद्या आपल्या त्या ठिकाणी पतीला आवाज देताना त्या शब्दाचा उच्चार करतात, अहो ऐकलत का वगैरे. आणि मौन दर्शक, चूप, आणि गप, आणि गुपचूप, चूप, जास्त बोलू नको, अशा प्रकारचे जे काही आहे यामध्ये शब्द या ठिकाणी येत असतात. तर या पद्धतीने आपण आजपर्यंत शब्दांच्या जाती 8 प्रकार या ठिकाणी व्यवस्थित आणि डिटेलमध्ये अभ्यासलेले आहे. त्याची काही उदाहरणं आपण एक स्वतंत्र व्हिडिओ त्याचा सर्व प्रकारांचा एकत्रित करणार आहोत. त्याचं स्पष्टीकरण, प्रत्येक उदाहरणाचं स्पष्टीकरण त्यामध्ये तुम्हाला दिलं जाईल. तर त्या हे सगळं बघण्यासाठी तुम्ही कंटिन्युअसली रेग्युलरली आपल्या मातोश्री एज्युकेशन चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करून करा, त्याचे व्हिडिओ बघत चला.
तर बघा आजचा हा शेवटचा व्हिडिओ केवल प्रयोग आपल्या या ठिकाणी आपण संपवलेला आहे, म्हणजे शब्दांच्या जाती या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहे. तर यापुढचा प्रकार आपण सामान्य रूप घेणार आहोत. तर हा त्याचा व्हिडिओ आपण पुढच्या याच्यामध्ये बनवणार आहोत. त्यामुळे आपण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि नोटिफिकेशन ऑन करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.